देवाचा देवाचा जागर मांडलाई रे डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे देवाचा देवाचा जागर मांडलाई रे डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे शोभतोय देव माझा छान करतोय गावाचं रक्षण करतोय गावाचं रक्षण करतोय गावाचं रक्षण हातात कुळकुळी काठी घेऊन फेरा मारी घोड्यावर बसून फेरा मारी घोड्यावर बसून फेरा मारी घोड्यावर बसून टेंबी पाडा गावाचा ग्रामदैवत आमच्या नवसाला पावलाई रे टेंबी पाडा गावाचा ग्रामदैवत आमच्या नवसाला पावलाई रे डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे डोकरा देवाचा देव अतिशय चांगला उल्लेख. खऱ्या अर्थानं डोकरा देवाचा तो गजर आपण दरवर्षी नवापूर नगरीमध्ये मे महिन्यात येणारी ती बुद्ध पौर्णिमा आणि त्या बुद्ध पौर्णिमेमध्ये दरवर्षी हा डोकरा देवाचा गाजर डोकरा देव म्हटलं तर खऱ्या अर्थानं नवापूर गावाचं संकटमोचक नवापूर गावाचं ग्रामदैवत नवापूर गावाचं सर्वस्व प्रत्येक लहान बाळ असेल किंवा वरिष्ठ असेल प्रत्येकाच्या हृदयावर एक वेगळं स्थान आहे आणि यात नवापूर गावाचं ग्रामदैवत हाडलक पियुष अजून एक मोठी स्पर्धा वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा दरवर्षी आपण पाहतोय NPL अर्थातच नारंगी प्रीमियर लीग येत्या एप्रिल महिन्यात 3, 4, 5 हा देखील नारंगी नगरीतील एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला लवकरच येते. तुर्तास मॅचच्या दिशेने दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने या. JKCC संघ आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. चला ऑल सेट सलामीरती जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू पाठवा. JKCC सिनियर आपले एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. चला साहिल राणे ज्याने काय जबरदस्त खेळ मनवेल पाड्याच्या त्या मैदानावर त्या MPL मध्ये केला होता. चला फिल्डिंग लावून घ्या. स्क्रीन बंद झाले समोर स्क्रीन बंद झाले. ओके ऑल सेट सलामीरती जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. विजय आणि हार्दिक पहिलाच बॉल खेळत असताना त्या पटक्याला एक्झिक्यूट केलं होतं. जावेद मनसूरच्या हातामध्ये चेंडू तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. एका धावेने झाले इनिंगला सुरुवात. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. एक धाव धावपळ करतात. साहिल बॉलिंग ट्रॅकवर आहेत. विजय आणि हार्दिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. साहिल राणे चर्चा मागे झाली होती की खूप चांगला खेळ MPL मध्ये केला होता. इथे सानी रबाडा साहिल राणे हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. नेक्स्ट बॉल ऑन साइडला खेळत असताना पुन्हा एकदा चेंडू जातोय सिंगल साठी. कौस्तुभ त्या अगोदर थांबवतोय आपण थोडस बिझी असल्या कारणाने मॅन ऑफ द मॅच बाकी होता. प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच पाचच्या मॅच मधील खेळाडूचं नाव आहे मिस्टर सौरभ विश्वकर्मा. सौरभ विश्वकर्मा मॅचच्या दिशेने आपण वळतोय. एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी अर्थातच विजय भोईर स्ट्राइक एंडला आपण पाहतोय. दुसरीकडे हार्दिक आहे.
हार्दिक या खेळाडूकडे प्रचंड मोठी क्षमता आहे, परंतु पहिल्या 6 चेंडूंचा खेळ धावफलकावर 4 धावा आहेत. अक्षम असावी. 5 मध्ये 4 आणि गडी बाद आहे. पहिला विजयच्या खेळाला लागतोय आता पूर्णविराम. ऐकूया डीजेला. एक 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 7 धावा धावफलकावर आहेत. न्यू बॅटर दीपकला आपण पाहतोय. एकीकडे हार्दिक आहे आणि त्यांना रोखण्यासाठी आशिष शर्मा. हलक्या हाताने पुन्हा एकदा पुश केला जातोय. सिंगल धावेने आतापर्यंत 1.3 चेंडूंचा खेळ. 8 धावा धावफलकावर आहेत. 1 गडींच्या मोबदल्यामध्ये विजय आता डगआउट मधून खऱ्या अर्थानं तो मॅच पाहतोय. त्याच्या खेळाला पूर्णविराम आणि त्यानंतर सिंगल धावेने. असं म्हटलं जाताना सातत्यानं की मुंबईची लाईफलाईन जशी लोकल आहे तशी क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल धाव आहे. आणि त्या सिंगल धावेने आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय. 9 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा पहिला खेळ. पाहिला न्याहाळला, सोडून दिला पंचांचा एक हात हवेत. अर्थातच No+1. 2 धावा अतिरिक्त धावेच्या रूपेनं आता धावफलकामध्ये भर पडत आहेत. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खऱ्या अर्थाने एक वेगळं ग्लॅमर आलंय आणि त्याचं मूळ कारण खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेला तर ह्या मोठमोठ्या स्पर्धा नक्कीच उल्लेख करावा असा वाटतोय. आज नवापूर नगरीतील सर्वाधिक मोठी स्पर्धा, त्यानंतर अनेक मोठमोठ्या स्पर्धा आहेत. नवीन हंगामातील APL अर्थातच आगाशी प्रीमियर लीग सारखी स्पर्धा, त्यानंतर NPL मनवेलपाडा प्रीमियर लीग सारखी स्पर्धा. अगदी महाराष्ट्रभर ज्या स्पर्धेचं अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये एक वेगळं वर्चस्व आहे आणि पालघर जिल्ह्याचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं अशी सायबा प्रीमियर लीग असेल, त्यानंतर मोठमोठ्या स्पर्धा आहेत आणि त्याचा देखील नामोल्लेखन करणं तितकंच गरजेचं आहे. पॉवर प्लेचं षटक असेल, विशू गायकवाडची लंबोदर क्रिएशन सारखी स्पर्धा असेल, पुढच्या आठवड्यात येणारी वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी, संपूर्णतः जीवदानी माऊली क्रिकेट क्लबची ती स्पर्धा आपण पाहतोय. त्यानंतर नारंगी प्रीमियर लीग सारखी स्पर्धा असेल, आई भवानी मारंबलपाडा सारखी स्पर्धा असेल. ह्या मोठमोठ्या स्पर्धा आल्या आणि ह्या स्पर्धा खऱ्या अर्थानं वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या त्यापाठी एक मुळाचा वाटा आहे. मग त्यामध्ये संपूर्णतः असोसिएशन पदाधिकारी व ऋषीदादा देसाई असेल, उपाध्यक्ष दिलीप शर्मा असेल, संपूर्णतः त्यांची टीम. आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण विमल सिंगला पाहतोय. ते देखील वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत आणि हे संपूर्णतः टीम आहे आणि त्यांच्या बळावर खऱ्या अर्थानं आपण पाहतो आज अंडरआर्म क्रिकेटला एक वेगळे शिस्त लावण्याचं हे काम सातत्यानं आपण पाहतोय. मॅचच्या दिशेनं आतापर्यंत धावफलकावर 2 चेंडूंचा खेळ, 14 धावा धावफलकावर आहेत. जो तणाव, जो दबाव पहिल्या षटकामध्ये बनवला होता तो दुसऱ्या षटकामध्ये रिलीज करण्याचं काम केलं होतं, परंतु यावेळेला चेंडू येतोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. हार्दिकच्या खेळायला लागतोय पूर्णविराम. गडीबाद दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, देव कृपा मावर.
आगरी कोळी खऱ्या अर्थानं हा संपूर्णतः समाज एक माणुसकीचं माहेरघर म्हणून सातत्याने हा आगरी कोळी समाजाकडे पाहिलं जात आहे. वाईड +1 आउटसाइड द लेग स्टंपचा मारा आणि त्यावर अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा ती चुकी ही मैदानामध्ये आहे. 2 धावेने धावफलक. आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय 16 धावा. पुन्हा एकदा पाहिला निहाळला, परंतु यावेळेला चेंडू अगदी आदळतोय बॉडीला. दोन 2.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. हितेश सहानी रबाडा या नावाने एक वेगळी त्यांना प्रसिद्धी आहे. पहिल्या 3 षटकांचा खेळ. धावफलकावर पहिल्या 18 मध्ये 19 धावा. धावफलकावर ऐकूयात डीजेची 2. ओ ताई, ओ दादा, सुयावर दामन घेता ना? दातात दात मन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळमणी. दातात दात मन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळमणी. बाई सुया घे ग दामन घे, बाई सुया घे ग दामन घे. सगळ्या डोळ्याच्या राधाबाई, तुम्हा काजल शोभा देई, आखूड केसाच्या गोदाताई, धन्यवाद तुम्ही डीजे. केसाची मयूर म्हटलं तर अनेक गीते, मग ती ओल्ड असतील, सध्याची ट्रेंडिंग असतील, आणि मयूर ज्या ज्या वेळेला वाजवतो ना त्यावेळेला प्रत्येक प्रेक्षकांचे खेळाडूंचे कान मयूरवर असतात. काहीतरी युनिक घेऊन येण्याचा प्रयत्न. आता हे आपण गाणं ऐकलं खऱ्या अर्थानं अनेक वर्ष झाले असतील मयूर, परंतु आजही तितकंच आकर्षित करणारे हे गीत आहे. गीतामधला तो उल्लेख. मॅचच्या दिशेनं 20 धावा धावफलकावर. नेक्स्ट मॅच. अजून एक मोठं बॅटल आपल्या भेटीला येत आहे. डीसीसी नवापूर विपक्ष टीम साई चरण. दोन्ही संघाचे कर्णधार आपण एंट्री गेटच्या समोर या. साई चरण संघ टॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. गडीबाद धावचीच्या रूपानं सचिन दादाच्या खेळाला आता लागतोय पूर्णविराम. त्या अगोदर डीजेला थांबवतोय दोन्ही संघाचे कर्णधार. आयोजक त्या ठिकाणी स्वयं मेहर आणि साहिल मेहर असतील. 2 कॅप्टन आपण यायचं आहे. टीम साई चरण आणि डीसीसी नवापूर. डीसीसी नवापूर आज घरच्या मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. तुर्ताच मॅचच्या दिशेनं आशिष आहे. राऊंड विकेटचा मारा. टॅपच्या साईनं पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेनं फेकीत नेकी नव्हती, प्रणय होता. सिंगल धाव धावफलकामध्ये कंप्लीट. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ. 21 धावा धावफलकावर. 22 धाव्यांचं टार्गेट. ऐकूया तुर्ताच एक डीजेची 2.
ड्रोन शूट आणि ॲक्वा पॅलेस रिसॉर्ट काही महिन्यापूर्वी झालेली ही रिसॉर्टची ग्रँड ओपनिंग, ज्या ग्रँड ओपनिंग मध्ये संपूर्णतः भारत वर्षाला ज्या लावणी कलाकारांनी एक वेगळं वेळ लावून ठेवलं अशी गौतमी पाटील तिला देखील आपण पाहिली होती. नवापूर म्हटलं तर एक निसर्गानं सजलेलं आणि थटलेलं असं गाव आणि ह्या गावात असणारं हे भव्य दिव्य असं ॲक्वा पॅलेस रिसॉर्ट्स. अगदी आपलं मैदानाच्या आमच्या डावीकडे पाहायला गेलं तर हे ॲक्वा पॅलेस रिसॉर्ट्स आहे आणि ह्या ॲक्वा पॅलेस रिसॉर्ट्सचा ड्रोन शूट्स आपण पाहतोय. ॲक्वा पॅलेस रिसॉर्ट्स खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर त्यांच्या माध्यमातून सातत्यानं DCC संघासाठी प्रचंड मोठी ही आर्थिक मदत आणि किसन माने काका यांचे चिरंजीव बा आपण मंचावर येऊन आसन असतं व्हायचंय. आयोजकांना विनंती असेल आपण जायचंय. माने काका आणि त्यांचे चिरंजीव बा आपण या ह्या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत असेल. हितेश आपण जा, आपण त्यांना घेऊन यायचंय. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग आणि हा ॲक्वा पॅलेस रिसॉर्ट्सचा लाईव्हच्या माध्यमातून पाटील नेटवर्कच्या माध्यमातून देखील अगदी बारकाईनं आमचं कॅमेरामॅनचं नजर गेली आणि तिथून आपण पाहतोय अगदी ॲक्वा पॅलेस रिसॉर्ट्स ब्रँड इज ब्रँड. अनेक राईड्स, मोठमोठे स्विमिंग पूल आणि फूड क्वालिटी आपण पाहायला गेली तर बेस्ट असं हे ॲक्वा पॅलेस रिसॉर्ट्स आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला अर्नाळकर साहेब असतील, किसन माने साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून दरवर्षी हा डोकरादेव क्रिकेट क्लब संघासाठी तितकीच मोठी मदत आणि त्यांचे चिरंजीव बा आपण यायचंय. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला वेळ जास्त जातोय. JKCC संघ सामन्याला सुरुवात. यस धन्यवाद डीजे. येणारे 24 मध्ये धावफलकावर एक माफक आव्हान आहे, अर्थातच 22 धावेंचं आव्हान धावफलकावर ते बनवायचं आहे. सामन्याला सुरुवात. लेट्स प्लेचा इशारा. 2 बॅटर. JKCC संघ टायमर चालू आहे मित्रांनो. प्लीज रिक्वेस्ट आहे, आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत आज. चोवीस 22 धावेंचं आव्हान. 2 सलामीवर बॅटर रबाडा हितेश सहाणी आहे. दुसरीकडे साहिल राणेला आपण पाहतोय. पहिला चेंडू वर द विकेटचा मारा. बॅटची कडा उंच हवेत होता चेंडू. सिंगल धाव कंप्लीट. अर्थात थोडक्यात हुकला जातोय. धावेंचा श्री गणेश आहे. माफक आव्हान आहे परंतु JKCC नावात सिनियर आहे. अर्थातच काय तर प्रचंड मोठा अनुभव त्या संघाकडे आहे आणि तो सिनियर संघ आज नवापूर डोकरादेव क्रिकेट क्लबच्या मैदानामध्ये ते झुंज देण्यासाठी आता मैदानात रेडी आहे. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ. 2 धावा धावफलकावर येत आहेत. नो +4 तब्बल 5 धावा या धावफलकामध्ये भर. आदरणीय सन्माननीय रोहनजी पाटील साहेब, विशाल पाटील साहेब, भावेश पाटील साहेब आपण मंचावर येऊन आसन असतं व्हायचं आहे. अमृत मेहर साहेब, अमृत काका आपल्याला देखील विनंती असेल. नो होता अर्थातच ती फ्री हिट होता. पियुष आपण आयोजकांशी संपर्क साधा. मॅचच्या दिशेने अजून एक निर्धाव येतोय. उंच दगडात ताकदवान असा सँडी, जर्सी नंबर 31. अर्थातच 31 म्हटलं तर एक वेगळी आठवण येत आहे. डेव्हिड वॉर्नर आमचा विनीत म्हणतो आणि बिग फॅन आहे त्यांचे. सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ. 8 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडूंचा खेळ आहे. 22 धावा धावफलकावर बनवायचे आहेत.
चालू असणारा सामना एकीकडे JCC बी विपक्ष JKCC सिनियर संघ. डायरेक्ट हिट आहे. विमल सिंगचा बोट हवेत अर्थातच. गडीबाद पहिला हितेश सहानी रबाडा. DCC नवापूर संघाची भल्या भल्या न वाटते भीती. आमच्या DCC नवापूर डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्या न वाटते भीती. आमच्या DCC भल्या भल्यांना भीती वाटणार की नाही ती येणारी काय वेळ दर्शवणार आहे. कारण नेक्स्ट मॅच DCC नवापूर संघाची आहे. विपक्ष टीम साई चरण. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. धाफकावर 8 आहेत. घरच्या मैदानामध्ये आज जतीन तांडेल आणि त्यांची संपूर्ण आता तो टीम मैदानामध्ये आहे. विपक्ष साई चरण संघ तितक्याच ताकदीनं राहुल मोरे आणि त्यांची संपूर्णता टीम. मॅचच्या दिशेनं पहिल्या 6 मध्ये 8 धावा धाफकावर येत आहेत. JKCC संघ जर का ही मॅच जिंकली तर चेतन कदम सी लाईट्स यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. धाफकावर आतापर्यंत 9 धावा 1.1 चेंडूंचा खेळ आहे. माफक आव्हान धाफकावर 22 धावांचं ते आव्हान आहे. आशिष शर्मा दुसरीकडे आपण पाहतोय डिफेन्सिव्ह मोडमध्ये पुन्हा एकदा खेळला जातोय. कोणत्याही प्रकारची रिस्क, कोणत्याही प्रकारची जोखीम ही घेतली जात नाहीये आणि सिंगल धावेने तो धावेंचा ग्राफ आतापर्यंत वाढवण्याचा प्रयत्न. बाफुट लावून पुन्हा एकदा तेच कॅल्क्युलेशन क्रिकेट खऱ्या अर्थानं मैदानामध्ये चालू आहे. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग एक वेगळ्या थाटामाटात आणि उत्साहात नवापूर नगरीमध्ये जणू काही एक जत्रा भरले की काय आणि त्या प्रकारचं ते वातावरण आहे. म्हणजे पहा ना की सुरुवातीला आपण ती वेलकम एंट्री पाहतोय, त्यानंतर आपण थोडीशी उजवीकडे आले तर ते क्रिकेटमय वातावरण, ते फ्लॅग एक आणि त्या फ्लॅगच्या खाली बरोबर आपण पाहायला गेलं तर स्वर्गीय जयेश घरत ह्यांचं एक युनिक आणि संपूर्णतः ते पुष्पगुच्छांनी भरलेलं नवापूर नगरीचं आणि जयेश घरतचं काय नातं आहे ते खऱ्या अर्थानं संपूर्णतः DCC नवापूर संघानं त्या फ्रेममधून दाखवून दिले. त्या सुबक अशी खेळपट्टी, अगदी संपूर्णतः त्या खेळपट्टीला देखील तो ब्राऊन कलर आणि त्यामध्ये ते आकर्षित YouTube लाईव्हच्या माध्यमातून आपण ती खेळपट्टी पाहायला गेलं तर एक वेगळं दृश्य दिसतंय. त्या आउटफील्ड, त्यानंतर बाउंड्री लाईन आपण प्रथमतःच वसई तालुक्यामध्ये ह्या प्रकारची पाहतोय. ही बाउंड्री लाईन खऱ्या अर्थानं संपूर्णतः एक रिफ्लेक्ट होत असते. त्यानंतर त्या भव्य दिव्य असा स्टेज आपण पाहतोय. मंचावर असणारे अनेक नवापूर नगरीतील वरिष्ठ. त्या अगोदर पॉवर प्ले आणि विवेक सरांनी आता त्यांचा हात गरगर 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 असा फिरवलाय. अर्थातच आता आमचे DJ मयूर देखील म्हणतायत 12 चेंडू 9 धावेंची गरज आहे. परंतु ह्या ट्रॉफीज आपण पाहायला गेलं तर ट्रॉफी जणू काही पाहतच राहू अशा प्रकारच्या त्या ट्रॉफीज आपण एशियन कप आणि त्या स्टाईलमध्ये असणाऱ्या त्या ट्रॉफीज आमचे संपूर्णतः समालोचक खऱ्या अर्थानं नवापूर नगरीतील असा एक आवाज आज वसई तालुका संपूर्णतः मुंबई उपनगरमध्ये ज्याचा सातत्यानं आपण आवाज ऐकतोय असे कौस्तुभजी मेहर पाठच्या 2 दिवसामध्ये आजचा दिवस कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करताना आज नवापूर गावासाठी निस्वार्थीपणे कौस्तुभची देखील ती सेवा. कालच्या दिवसामध्ये द व्हॉइस ऑफ वसई तालुका अर्थातच भरत मोरे सर यांना देखील आपण ऐकलं होतं. उद्याच्या दिवसात अजून काहीशा स्पेशल गोष्टी अर्थातच द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर अर्थातच तुकाराम मांगेला सर, टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांचा आपण सातत्यानं आवाज ऐकतोय असे धनंजय पाटील सर असतील, प्रमोद किणी सर अर्थातच डान्सिंग अंपायर, अजून अशा स्पेशल आहेत अशा काही गोष्टी आहेत त्या देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. उद्याच्या दिवसामध्ये एक प्रेक्षणीय सामना
अर्थातच वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पूर्व विपक्ष पश्चिम आणि डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ही प्रेक्षणीय सामना देखील तितक्याच दर्जेदार होणार ह्यातील मात्र शंका नाही. आणि पंचांच्या भूमिकेमध्ये आपण एकीकडे विमल सिंग यांना पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून त्या प्रेक्षणीय सामन्यासाठी अर्थातच पश्चिम जो संघ असणार आहे वेस्टचा संघ आणि त्यांच्यासाठी विमल सिंग यांच्या माध्यमातून ते आम्हाला जर्सी देखील स्पॉन्सर करण्यात आलेत. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न अगदी चपलाईन. जो रन चुरा है उसको रनचुरन कहते हैं और जो मंचुरा है उसको मंचुरन कहते हैं. सिंगल सिंगल धावेने धावेंचा तो ग्राफ वाढवण्याचा प्रयत्न आतापर्यंत पहिल्या 3 मध्ये 3 अर्थातच 16 धावा धावफलकावर आहेत. येथून धावेंना रोख लगावायचं आहे, येथून धावेंना ते थांबवायचं आहे, परंतु धावा आतापर्यंत थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. त्या सिंगल सिंगल धावा आता जेकेसीसी संघासाठी थोड्याशा कुठेतरी डोकंदुखी ठरत आहेत. संध्याकाळचं सत्र म्हटलं तर उद्याच्या दिवसामध्ये तो ड्रोन देखील असणार आहे. त्या ड्रोन शूट मधून नवापूर नगरी कशा प्रकारे सजले, कशा प्रकारे थटले, ह्या साऱ्या गोष्टी आपण उद्याच्या दिवसामध्ये पाहणार आहोत. धावचीची संधी आणि पंचांचा टेक्निकल टीमला मदत घेतली जाते, परंतु आता येथून काय डिसिजन येणार ते आमची संपूर्णतः पाटील नेटवर्कची टीम ही मुख्य स्क्रीनवर आता ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय. तुर्तास आलेले मान्यवर शिवम फार्म हाऊसचे सर्वा नवापूर गावाचे युवा अध्यक्ष रुपेशजी तांडेल साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम रुपेश तांडेल साहेब. नॉट आउट, सिंगल कंप्लीट, सिंगल ना धावफलकावर 18 आहेत. अर्थातच आता 4 धावेंची गरज आहे. येणारे 7 चेंडूंचा खेळ बाकी, 7 मध्ये 4 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. 18-22चं सँडी लक्ष आहे. सदानंद दादा विजय मामा पाठीशी आमच्या उभा, सदानंद दादा विजय मामा पाठीशी आमच्या उभा. धन्यवाद डीजे. आणि त्या पुढचं कडवा थोड्याच वेळात येईल, परंतु मयूर आहे. मयूरचा पुन्हा उल्लेख करावा असा वाटतोय. अवेलेबल नव्हे तर व्हॅल्युएबल म्हणून मयूरची एक वेगळी ओळख आहे. बाउंड्री आणि सामना फिनिश, सामना खलास. आणि आता तेच गीत कंटिन्यू होत. अहो जेसीसी क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात हाय दबदबा, आमच्या जेसीसी क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात हाय दबदबा, जेसीसी क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात हाय दबदबा, जेसीसी क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात हाय दबदबा. धन्यवाद डीजे. जेसीसी संघाचा पालघर जिल्ह्यामध्ये एक वेगळा दबदबा. सदानंद दादा सातत्यानं जेसीसी म्हटलं तर फक्त मयूर सदा दादा जेसीसी साठी नाही.